भाकरीसोबत रोज तेच ते खाऊन कंटाळा आलाय का? मग ही खमंग 7 ते 8 दिवस सहज टिकणारी कारळ तीळ शेंगदाणा चटणी एकदा ट्राय करून बघा. गरम गरम भाकरी आणि दही आणि ही खमंग चटणी परफेक्ट कॉम्बिनेशन. इतकी टेस्टी लागते की दुसरी भाजीची गरजच पडणार नाही. चटणीसाठी सर्वप्रथम कारळ आणि तीळ मंद आचेवर भाजून घ्या. मी इथं 1 कप कारळ, अर्धा कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे घेतली आहे. आता शेंगदाणे थोड्याशा तेलात सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्या. शेंगदाण्याला फ्राय केल्यामुळे ह्या चटणीला वेगळंच टेस्ट येतो. ह्या चटणीमध्ये हे एक स्टेप मला गरजेचं वाटतो, सो हे स्टेप स्किप नको करा. आता एक खलबत्त्यामध्ये जिरा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या. त्यानंतर आता भाजलेले कारळ आणि तीळ त्यात घालून वाटून घ्या. हे वाटण बारीक झाल्यानंतर शेंगदाणे वाटून घ्या. एक महत्त्वाची टीप, आधी कारळ आणि तीळ वाटून घ्या आणि मग शेंगदाणे वाटा. शेंगदाण्यात तेल असल्यामुळे सगळं एकत्र वाटलं तर कारळ नीट वाटत नाही. हे एक लक्षात असलं की झालं, आपलं चटणी बरोबर वाटलं जातं. मग काय, आपलं खमंग चटणी तयार. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.